स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भवाद्यांचं हे आंदोलन या ठिकाणी बघू शकतो आणि पोलिसांनी काही विदर्भवाद्यांना डिटेन केलेलं आहे। मोठ्या संख्येनं विदर्भवादी जे आहे ते या ठिकाणी विधान भवन परिसरामध्ये आलेले आहे। टेकडी गणेश मंदिर परिसरामध्ये या विदर्भवाद्यांना त्यांचा मोर्चा जो आहे तो पोलिसांनी अडवलेला आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। विदर्भवादी आक्रमक झालेले आहे आणि बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न या ठिकाणी विदर्भवाद्यांकडून केला जातोय। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरातील यशवंत स्टेडियम ते विधान भवन असा एक लॉंग मार्च काढण्यात आला होता। आपण हे बघू शकतोय बघा, या ठिकाणी डिटेन केलं जात आहे विदर्भवाद्यांना। या ठिकाणी पोलिसांकडून मोठा पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे। विधान भवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवण्याचा इशारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आला होता आणि त्यासाठीच हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। विदर्भवादी नेत्यांना या ठिकाणी पोलीस डिटेन करतानाचे हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी मोठ्या संख्येनं विदर्भवादी या आंदोलनात सहभागी झालेले आहे आणि स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी एकूणच हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होत आहे। आक्रमक झालेले आहे संपूर्ण विदर्भवादी आणि या ठिकाणी बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी विदर्भवाद्यांकडून केला जातो। हे दृश्य जर आपण बघितले तर मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। हा मोर्चा थांबवण्यासाठी या ठिकाणी हजारोच्या संख्येनं पोलीस फोर्स जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। काही काळ तणावाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल कारण की विदर्भवादी जे आहे ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले। हे बघा, या ठिकाणी विदर्भवाद्यांना कशा प्रकारे कशा प्रकारे विदर्भवाद्यांना अशा प्रकारे पकडून जे आहे ते ताब्यात घेतलं जात आहे, डिटेन केलं जात आहे। हे बघा, या ठिकाणचे हे दृश्य आहे। विदर्भवादी नेत्यांना पोलिसांकडनं डिटेन केलं जात आहे। जे जे नेते या ठिकाणी आंदोलनचं नेतृत्व करत आहेत त्यामध्ये मासुरकर असो, माजी आमदार वामनराव चटप असो, प्रकाश पोहरे असो, केदारजी असो, म्हणून या सगळ्या आंदोलकांना कशा प्रकारे डिटेन केलं जात आहे बघा हे दृश्य आहे। म्हणून विधान भवनावर या ठिकाणी झेंडा फडकवण्याचा इशारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आला होता। आपल्या सोबत आहेत विदर्भवादी नेते वामनराव चटपजी। चटप सर, काय सांगणार या ठिकाणी पोलिसांनी विदर्भवादी कार्यकर्त्यांना डिटेन केलं? एक मिनिट थांबा ना आता। काय सांगणार आंदोलन आज कशासाठी? आजचं आंदोलन अबकी बार विदर्भ की सरकार हे आंदोलनाचं सूत्र आहे आणि शुरू हुई है जंग हमारी, लढेंगे जीतेंगे कटेंगे मगर हटेंगे नहीं, लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ। जय विदर्भ। पोलिसांनी विदर्भ सरकार पोलिसांचा निषेध करते। त्यांचं काम ते करतील, आमचं काम आम्ही करू। आम्ही झेंडा लावणार, झेंडा लावणार। त्यानंतर विदर्भवादी आक्रमक झाले, हा मोर्चा थांबवण्यात आला आणि पोलिसांनी विदर्भवाद्यांना डिटेन केलं। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।